षटकार. क्या बात है, क्या फुलो मध्ये बॅटिंग करतोय. खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग विक्रांत द्वारे इकडे. तिसरा चेंडू प्रगतीपथावरती. चेंडूची पूर्तता करत रहा. मॅचेस लवकर संपवायच्या असतील. अजून एक सामना खेळवायचा आहे, त्याला स्पीडअप करा. सूरजचा तिसरा बॉल डॉट बॉल. डेड बॉल. डेड बॉल दिलाय पंचांनी. 2 बॉल मध्ये 2 षटकार मारले. तिसऱ्या बॉल मध्ये देखील षटकार मारण्याची, आणि हा उचललाय आणि हा आणखीन एक षटकार. व्हॉट अ बिग हिट. जर तो डेड बॉल नसता दिला तर तोही बॉल षटकार होता. 4 बॉल 4 6 लागले असते, पण तो बॉल डेड होता म्हणून 3 बॉल 3 षटकार. अजूनही 3 चेंडू शिल्लक. सूरज युक्ती करतोय, कोणता बॉल टाकू विक्रांतला. पुढे दिला तर मारतोय, मागे दिला तर मारतोय, टाकू तरी कोणता. चौथा बॉल. ओ हो, स्ट्रेट डाइव. आठवण करून दिली आहे भारत रत्न सचिन रमेश तेंडुलकर याची. चार चेंडू 4 षटकार. अजून 2 चेंडू बाकी आहेत. क्या 2 चेंडूवरती अजून 2 षटकार लागतील का, पाहण्याजोगा असेल. पाऊस सुरू झालाय, बॅटिंग साठी अनुकूल वातावरण नाहीये, तरी सुद्धा षटकार येत आहेत. पाहूया. सूरज स्ट्रेस मध्ये आहे, सूरज स्ट्रेस मध्ये आहे. पाचवा चेंडू येतोय, षटकार. आणि हा 5 चेंडू 5 षटकार माझा विक्रांतने केलेला आहे. अजूनही 1 बॉल शिल्लक आणि आशा आहे की त्या 1 बॉल मध्ये सुद्धा षटकार येईल. व्हाईट बॉल येतोय. अजूनही 1 संधी आहे. 6 बॉल 6 षटकार मारण्याची आणि 1 बाउंसची ताकीद दिले रोहन अंपायर यांनी. नो बॉल, फ्री हिट. सोने पे सुहागा, गरीबी में आटा घिला, असंच काही म्हणावं लागेल, कारण आधीच तर 5 बॉल 5 पडले होते आणि त्यात फ्री हिट मारलाय, वरती गेलाय, बाउंड्रीला क्लिअर करणार नाहीये. 1 धाव घेतली, सन्मान दिला गोलंदाजाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे ती 34 या धावसंख्येवरती. आणि वैयक्तिक विक्रांत खेळतोय. 31 रन्स ऑफ विक्रांत. तर आता बॉलर येतोय. सेकंड ओव्हर, इम्पॉर्टंट ओव्हर, चॅलेंज ओव्हर. आदिनाथ येतोय बॉलिंग साठी, करेल विक्रांतला, ज्याने आतापर्यंत 5 षटकार लगावलेले आहेत. चॅलेंज ओव्हरचा फायदा, चॅलेंज केली, एक्सेप्ट. पाहूया, हा वरती आलाय, पाहूया काय होतोय.
आणि हा षटकार चॅलेंज ओव्हर मधला पहिला स्ट्रोक मारलाय, पहिला षटकार मारलाय. 16 धावा तुम्हाला बनवायच्या असतात, त्यातल्या 6 धावा ह्यांनी पहिल्या चेंडूत बनवल्यात. अजूनही 5 चेंडू शिल्लक. व्हाईट बॉल. कुठे ना कुठे प्रेशर, कुठेतरी दडपण येतंय आदिनाथ वरती, कारण मागच्याच ओव्हरमध्ये त्यांनी 5 षटकार लगावले, त्याला 1 लगावलाय, 6 षटकार लगावलेत त्यांनी. आता पाहूया 37 धावावरती खेळतोय. वर गेलाय, फिल्डर येतोय खाली. ओ डाईव्ह मारली होती, समर्पण पूर्ण होतं पण यश मिळालं नाही. 2 धावा मात्र अडवू शकणार नाहीये. दोन धावा. तिसरा चेंडू प्रगतीपथावरती. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 9 धावा झालेल्या आहेत. अजूनही 7 धावांची गरज 4 चेंडूत. हो, हा सुद्धा गेला असता षटकारासाठी पण कनेक्ट झाला नाही. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळेल चोळेगाव ह्या संघाला. आता 3 चेंडूत पाहिजेत 6 धावा चॅलेंज ओव्हर कंप्लीट करण्यासाठी. स्ट्राइकवर आहे तो विक्रांत. ओ जोरात मारण्याचा ट्राय होता पण बॅटीच्या खालच्या पट्ट्यात एजला लागला. सिंगल येते. 11 धावा ह्या ओव्हरमध्ये निघल्या. 4 बॉल झालेत. अजून 2 चेंडूत 5 धावेची आवश्यकता. जर 5 काढल्या तर तुम्हाला बोनस 8 धावा मिळतात. ह्याची दक्षता घ्यायची आहे. 2 मध्ये 5 धावेची आवश्यकता. आदिनाथ ऑन बॉलिंग साइड. किरणला पहिला चेंडू मिळालाय खेळायला. आणि हा येतोय बिग हिट षटकार आणि चॅलेंज ओव्हर सुद्धा कंप्लीट केलंय. चॅलेंज ओव्हर कंप्लीट केले तरी अजून शेवटचा बॉल शिल्लक आहे. पाहूया किती रन मारतोय अजून. ओ आणि हा डॉट बॉल. सतरा धावा आलेल्या आहेत चॅलेंज ओव्हर मध्ये. 17 + 8 धावा अशा मिळतील तर संघांची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. एकूण 60 ह्या धावेवरती संघाची धावसंख्या पोहोचली आहे. 2 ओव्हरमध्ये एकूण 60 धावा. खूप महाग पडलंय, खूप महाग षटके पडलेत. आता पाहूया तिसरी ओव्हर काय नवीन घेऊन येतोय गौरव. गौरव टू विक्रांत. विक्रांत टू बाउंड्री. एवढाच फक्त सफर दिसतोय बॉलच्या आणि बॅटच्या मध्ये. बॉल होतोय ट्रॅव्हल 6 धावांसाठी. विक्रांतला दुसरा आकडा दिसत नाहीये 6 धावांशिवाय. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. 41 धावांवरती खेळतोय विक्रांत. 11 चेंडू फेस केलेले आहेत. 46 धावा, माफ करा. गौरवचा पहिला चेंडू ढिला पडला नाही तो. विक्रांत मारला षटकार. चांगला चेंडू होता स्लोअर पद्धतीचा. टप्पा 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 आणि हा चौका. क्या बात है. गाडींची साथ तिकडे मिळाली ज्या गाड्या पार्किंग प्लॉट मध्ये उभ्या आहेत. 50 मारली आहे. विक्रांत इकडे स्टेजकडे बॅट दाखवायचे कॅमेऱ्यामध्ये. 50 झाली विक्रांतची. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी इकडे. या टुर्नामेंटची पहिली 50 आणि हा अजून एक
षटकार येतोय, क्या बात आहे. 50 मारली तरी थांबायचं नाव काही घेत नाहीये. षटकारावर षटकार मारतोय षटकारांचा बादशाह. 71 षटकार ह्या आजच्या दिवसामध्ये पूर्ण झालेले आहेत. अजूनही 3 चेंडू बाकी. 3 चेंडू मध्ये किती धावा येतील पाहूया. कट लागली होती बॅटला, कॅच सुटली, एक बॉल आलाय डॉट. अजूनही 2 चेंडू शिल्लक. स्कोर झाला आहे 75. अजून एक आलाय, स्ट्रेट आलाय, वरती आलाय. खूप 95 कळवलाय. बॉल वरती गेला होता, खूप वरती. असं वाटलं षटकार होईल, पण तो षटकार अडवण्याच्या चक्कर मध्ये चौकार झालाय. शेवटचा चेंडू ऑफसाइडला मारलाय. कुठे गेलाय, कुठे गेलाय. आणि हा षटकार बिल्डिंगच्या दुसऱ्या माळ्यावरती मारताना विक्रांत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 85. ओहो, आजच्या दिवसातला सर्वात मोठा स्कोअर. अजूनही 6 चेंडू शिल्लक. पाहूया 6 चेंडू मध्ये किती धावा निघतायत विक्रांतच्या बॅट मधून. तसंच त्याच्या जोडीला किरण सुद्धा आहे, ज्याने 2 चेंडू मध्ये 8 धावा केल्यात. मारले 2 बॉल त्या किरणने. चौथी ओव्हर. पाय सटकला. ऍक्शन असते. विशाल मढवी, विशाल मोरे. आतापर्यंत चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन विशाल यांच्याकडून पाहायला मिळतं. अजूनही या षटकातले 4 चेंडू बाकी. विक्रांत ऑन स्ट्राइक. पाहूया. व्हॉट अ लवली बॉलिंग. बॅटची कडा घेते, जाते डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेवरती संतुष्ट. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 87 या धावसंख्येवरती. अजूनही या षटकातले 3 चेंडू. काय विषय. ओहो, विक्रांतची विकेट घेण्यामध्ये यश मिळालंय विशालला. क्या बात है. हे असं वादळ खूप गरजलं, खूप बरसलं. विक्रांत जाता जाता कॅमेराकडे एक बॅट करायची आहे. खूप चांगली पारी खेळली विक्रांतने. वैयक्तिक 18 चेंडूत 63 धावा मारल्यात विक्रांतने. खूप चांगली बॅटिंग आपण पाहायला मिळाली इकडे, पण त्याची खेळी संपते. शेवटचे 2 चेंडू. निस्ते बाहेरच गेलेत. ओहो, बॅटची कडा घेते डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी चेंडू जातोय. 88 धावसंख्यावर पोहोचलाय चोळेगाव हा संघ. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. बाहुया शेवटच्या चेंडूवरती बिग हिट. बॉलिंग ऍक्शन वेगळी आहे. बॉलिंग ऍक्शन मुळे व्हेरिएशन समजत नाही. सिंगल येते शेवटच्या चेंडूवरती. इनिंग संपते. चला लवकरात लवकर चोळेगाव फील्डिंग सेट करून घ्यायचे. आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. धावा झाल्यात 89.
टार्गेट आहे 90 धावांचं. आजच्या दिवसातील सर्वात मोठं टार्गेट, सर्वात मोठा स्कोअर केलाय चोळेगावनं. चला चोळेगाव फील्ड लावून घ्यायची आहे. चेंबूर संघ विष्णुनगर चेंबूर पटकनच आपले 2 फलंदाज पाठवायचे. चोळेगाव फिल्डिंग लावून घ्या. फील्ड चोळेगाव फील्ड लावून घ्या पटकन. पंच स्पीड अप घ्या जरा. ह्याच्यानंतर अजून एक आपल्याला सामना खेळवायचा आहे. बॅट्समॅन पाठवा लवकरात लवकर. ओपनर पाठवा. थोडं सपोर्ट करा. अजून एक सामना खेळवायचा आहे प्लीज. दोन बॅट्समॅन आलेले आहेत. चेंबूर विष्णुनगर चेंबूर या संघाकडनं 2 फलंदाज आलेले आहेत. चला पंच स्पीड अप करायचं आहे. सुरुवात होते सेकंड इनिंगला. 90 धावांचं लक्ष्य त्याचा पाठलाग करायचा आहे. डेड बॉल आहे पहिला. साहिलचा पहिला चेंडू डेड बॉल. सवय झाली आता ह्या टुर्नामेंट मध्ये डेड बॉल जास्त बघायची. पहिला चेंडू चांगला टाकला होता. चेंडू पहिला राईज केला. डॉट बॉलने सांगता होते या पहिल्या चेंडूची. दुसरा चेंडू प्रगतीपथावरती. सेकंड इनिंग्स ऑफ दिस मॅच. पंच आपल्यापर्यंत कळवतायत. दोन्ही हात समांतर करतायत. बोलतायत वाईड आहे आणि श्री गणेशा होत आहे संघाचं एका धावेनी वाईडच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या 1 या बिनगडी बाद. सेकंड बॉल ऑफ दी ओव्हर. ओहो बोल्ड बॉल राहिला खाली. बॅट फिरवली वरतून. मध्ये होते स्टंप. एस्टनचा वेग घेतलाय. फर्निचर डिस्ट्रॉय. चला बॅट्समन लवकर यायचं. लवकरात लवकर यायचंय. 1 डाऊन बॅट्समन. राजा गौड व्यासपीठावरती यायचंय. न्यू बॅट्समन ऑन 1 डाऊन इज प्रथमेश. वी हॅव टू सी हाऊ द प्रथमेश विल बॅट.
थर्ड बॉल ऑफ दिस ओव्हर. चांगला चेंडू होता, जसा पहिला चेंडू तसाच तिसरा टाकला. एक समीकरण बनवून आणलेले आहेत की त्या लेंथवरती बॉलिंग करायची आहे, त्या लेंथवरती बॅट्समनला हिट मारायला द्यायची नाहीये. तशीच बॉलिंग प्लॅनिंगने एकदम सुरू आहे. चौथा चेंडू पहिल्या ओव्हरचा. खूप चांगला चेंडू, अजून एक डॉट बॉल. एक डॉट बॉल संघाला विजयापासून दूर नेतोय, कारण 90 धावांचं आव्हान आहे. 25 धावा तुम्हाला कराव्याच लागतील. शेवटचा चेंडू होता. एक बॉल शिल्लक आहे. अंपायर पाच चेंडू झालेत. 5 चेंडूच्या अखेर संघाची धाव संख्या 1 बाद 2. चेंडू चाललाय वरती, जाईल घोषांची क्षेत्रामध्ये. एका धावेनी संतुष्ट. चेंबूर हा संघ कुठे ना कुठे बॅकफुटला गेल्यासारखा वाटतोय, कारण जिकडे तुम्ही 90 धावा चेस करायच्या असतात, पहिल्या ओव्हरला कमीत कमी 23 ते 25 धावा तुमच्या आल्या पाहिजेत. सेकंड ओव्हर येते, इम्पॉर्टंट ओव्हर येते. ह्या ओव्हरमुळे समीकरण बदलतात, आकडे बदलतात. ही 30 ओव्हर आहे, चॅलेंजिंग ओव्हर. ज्याने चॅलेंज ऍक्सेप्ट केलं त्याला कंप्लीट करणं आहे, नाहीतर त्याला दंड मिळतो. चांगला टाकला पहिला चेंडू. एक धाव घेण्याची प्रयत्न पण नाही, कॅन्सल केलं. डॉट बॉल येतोय पहिला चेंडू. 5 चेंडू मध्ये अजून 16 धावा करण्याची गरज. ऑफ साइडला खेळलाय, चांगला खेळलाय आणि हा 4 धावांसाठी चाललाय. सुरुवात मात्र केली आहे ह्या चॅलेंज ओव्हरची. चॅलेंज स्वीकार केलाय, चौका मारलाय. अजूनही 4 चेंडूत 12 धावा करायच्या आहेत. एक बोनस ओव्हर म्हणून एक असते ही. चार चेंडू 12 धावा. चॅलेंज ओव्हर कंप्लीट करण्यासाठी येतोय तिसरा बॉल. डॉट बॉल. तिसरा चेंडू देखील डॉट बॉल आलाय. 3 चेंडू मध्ये अजूनही 12 धावेंची गरज. पाहूया कोणती खेळी येते. हॅलो. चौथा चेंडू देखील निर्धाव आलाय. 2 चेंडू 12. यावर किती धाव आला? 4 ना. फक्त एक चौका आला होता. त्यानंतर पंच. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. फक्त 5 धावा ह्या 5 चेंडूत आलेल्या आहेत. कुठे ना कुठे बॅकफुटवर पडलेला आहे संघ. आणि आता समीकरण हे 1 साइडेड कदाचित आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू लॉफ्टेड शॉट होता, तरी सुद्धा हा चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. फक्त एका धावेसाठी षटक संपतय, चॅलेंज ओव्हर संपतय. चॅलेंज ऍक्सेप्ट केलं तर होतं, पण पूर्ण करू शकले नाहीये बॅटिंग टीम. या ओव्हरला सेकंड ओव्हरला 6 धावा आल्या होत्या. 16 करू शकले नाहीत, म्हणून 3 धावा तुमच्या मायनस होतील या ओव्हरच्या. टोटल धावा 9.
आणखीन एक डॉट बॉल. दिवागाव 9 दिवा टॉस साठी यायचंय स्टेज जवळ. सेकंड बॉल सुद्धा चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. फक्त एका धावेने संतुष्ट. पहिला डॉट, दुसरा सिंगल. 10 चेंडूत 83 धावा. औपचारिकता बाकी आहे फक्त. अजून एक डिक्लेअरच्या स्वरूपात, बाईच्या स्वरूपात एक धाव. 8 चेंडू बाकी. 9 चेंडू. हा वाईड असेल. हा चेंडू पुन्हा टाकावे लागेल. वन बाउन्सरची देखील ताकीद दिली आहे पंचांनी. एक धाव एक्स्ट्रा जोडली गेली आहे. वाईड होता ना. काय कितीही जोरात मारा त्या क्षेत्रामध्ये एकच धाव येणार आहे. शेवटचे 2 बॉल बाकी. ओहो, हा बिग हिट मारलाय. हा मारलाय षटकार. देर आहे पर दुरुस्त नहीं आहे. बहुत देर से आहे. चांगला षटकार मारला. चांगला बॉल होता. चांगला षटकार मारला. पण अजून एक डॉट बॉल. फक्त औपचारिकता. नवसाथी दिवा संघाचा कर्णधार. नवसाथी दिवाचा कर्णधार लवकर तुम्ही यायचं इकडे. बॉलरचं नाव काय? शेवटचे 5 चेंडू. आपण पाहत असाल आता अंधार पडायला सुरुवात झालाय, म्हणून वारंवार सांगण्यात येतं की लवकर लवकर मॅचेस संपवा. ऑफ साइडला खेळलाय 4 धाव्यांसाठी. 4 धाव्यांचा खेळ शिल्लक. कितीही षटकार मारले, कितीही चौकार मारले तरी विजयापासून वंचित राहावं लागेल. चेंबूर ह्या संघाला चोळेगावनी खूप चांगली पकड बनवली होती खूप आधीपासून. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. नवसाथी दिवाचा कर्णधार तीन बॉल शेवटचे. अजून एक वाईडच्या स्वरूपात अजून एक धाव जोडली गेली आहे. आजच्या दिवसातला सर्वात कमी स्कोर आलाय चेंबूर यांच्या टीम कडनं. मारले मारला. पीसी हेलो 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 संपली आहे मॅच. एक बॉल लास्ट बॉल. ओके. नवसाथी दिवा प्लीज टॉसला या. पीसीचं नुकसान. शेवटचा बॉल. नवसाथी दिवा संघाचा कर्णधार प्लीज लवकर यायचंय. चोळेगाव हेलो हेलो चोळेगावचा कॅप्टन
चोळेगाव आणि नवसाती दिवा यांच्यामध्ये टॉस होतोय. टॉस जिंकला चोळेगावनं आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. लक्ष द्या, ही मॅच आहे 3 ओव्हरची. सेकंड ओव्हर असणार आहे चॅलेंज ओव्हर. दुसरी ओव्हर. 3 ओव्हरची मॅच आणि चॅलेंज ओव्हर असणार आहे. सेकंड ओव्हर.